नमस्कार शेतकरी बांधवांनो. कृषी साथी या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो थेट तुमच्या आणि तुमच्या जमिनीच्या भविष्याशी जोडलेला आहे. त्यामुळे जर तुमच्या नावावर शेतजमीन असेल तर हा माहितीपूर्ण आढावा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, सुरुवातीलाच आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशी मोलाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. हा प्रश्न मला माहीत आहे. हा प्रश्न ऐकूनच अनेक बांधवांच्या मनात धाकधूक झाली असेल. पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेले ते बांधावरचे वाद, कागदपत्रांमधला गोंधळ आणि यामुळे मनात एक कायमची चिंता घर करून बसलेली असते, नाही का? पण आता थांबा, या सगळ्यावर एक कायमचा आणि पक्का तोडगा निघतोय. ही समस्या आजची नाहीये. चला जरा इतिहासात डोकावून बघूया. आपल्या जमिनीच्या नोंदींचा पाया 100 वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे. विचार करा, राज्यात पहिली जमीन मोजणी आणि रेकॉर्ड बनवण्याचं काम झालं होतं 1890 ते 1930च्या काळात. तेव्हापासून आजपर्यंत जमीन तशीच राहिली, पण कागदपत्र आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तुम्हाला कल्पना आहे का की जेव्हा सुरुवातीला हे रेकॉर्ड बनवलं गेलं तेव्हा संपूर्ण राज्यात जमिनीचे एकूण गट किंवा भूभाग किती होते? फक्त 50,21,213. तेव्हाची परिस्थिती खूपच वेगळी होती. जमिनीचे तुकडे कमी होते आणि सगळं काही सोपं होतं. आणि आत्ताची परिस्थिती बघा. वारसा हक्क, भावाभावांमध्ये झालेल्या वाटण्या आणि जमिनीची खरेदी विक्री या सगळ्यामुळे हीच संख्या वाढून कुठे पोचली आहे माहीत आहे? तब्बल 2,12,76,499 वर. म्हणजे मूळ रेकॉर्डपेक्षा कितीतरी पटीने ही संख्या वाढली आहे. आणि याचमुळे तर सगळा गोंधळ निर्माण झालाय. तर यातली खरी मेख हीच आहे. जमिनीचा जो प्रत्यक्ष नकाशा आहे आणि तुमच्या हातात जो सातबारा आहे, यांच्यात ताळमेळच राहिलेला नाही. नकाशा एकीकडे आणि सातबारा दुसरीकडे. आणि याच एका कारणामुळे सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचणी येतात आणि शेजारच्या बांधावरचे वाद तर कायमचेच होऊन बसले आहेत. पण आता या 100 वर्षांच्या समस्येवर एक जबरदस्त डिजिटल उपाय आला आहे. महाराष्ट्र शासनाने 27 जानेवारी 2024 रोजी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे, जो या संपूर्ण प्रक्रियेला सोपा, पारदर्शक आणि तुमच्या फायद्याचा बनवणार आहे. याला आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हे ULPIN म्हणजे काय? तर हे आहे तुमच्या जमिनीचं आधार कार्ड. जसा आपल्याला एक आधार क्रमांक असतो, आपली एक स्वतंत्र ओळख असते, तसाच आता प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला, अगदी पोट हिस्स्याला सुद्धा एक विशिष्ट 14 अंकी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. आता सरकारने हे काम कसं करायचं ठरवलंय, तर त्यासाठी एक 3 कलमी कार्यक्रम आखलाय. सगळ्यात पहिलं, ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक पोटहिस्स्याची अचूक मोजणी केली जाईल. दुसरं, त्या मोजणीच्या आधारावर नकाशा आणि सातबारा अपडेट करून ते एकमेकांशी तंतोतंत जुळवले जातील. आणि तिसरं, या प्रत्येक भूभागाला त्याचा स्वतःचा ULPIN म्हणजेच आधार नंबर दिला जाईल. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सगळ्याचा थेट तुम्हाला म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवाला काय फायदा होणार आहे, असे 6 मोठे फायदे आहेत, जे आता आपण एक एक करून समजून घेऊया. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आता प्रत्येक सातबाराधारकाला त्याच्या स्वतःच्या पोटहिस्स्याचा स्वतंत्र आणि अचूक नकाशा मिळणार आहे. तो जो सामायिक नकाशातला गोंधळ होता, तो आता कायमचा संपणार. तुमच्या जमिनीची हद्द कुठे आहे हे तुम्हाला आता डिजिटल नकाशावर स्पष्ट दिसेल. आणि जेव्हा प्रत्येकाची हद्द नकाशावर स्पष्ट आणि डिजिटल पद्धतीने निश्चित होईल, तेव्हा आपोआपच काय होणार? बरोबर, बांधावरून होणारे वादच कमी होतील. याला म्हणतात ना की कागदपत्र बोलतील, माणसं नाही. यामुळे गावात शांतता आणि सलोखा टिकून राहण्यास खूप मोठी मदत होईल. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा सातबारा आणि तुमच्या जमिनीचा नकाशा हे दोन्ही आता 100% जुळतील. यात आता 1 इंचाचाही फरक राहणार नाही. त्यामुळे सरकारी कामांमध्ये किंवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. याचाच अर्थ नकाशा आणि सातबारा हे आता डिजिटल पद्धतीने एकमेकांशी जोडले जातील. त्यामुळे माहितीचा एकच आणि विश्वासार्ह स्रोत तयार होईल. यामुळे फसवणुकीला किंवा चुकांना अजिबात वाव राहणार नाही. सगळं काही ऑनलाईन आणि पारदर्शक असेल. आता 5वा फायदा तर थेट तुमच्या आर्थिक फायद्याचा आहे. अचूक डिजिटल रेकॉर्डमुळे बँकांना, पीक विमा कंपन्यांना तुमच्या जमिनीची खरी आणि पक्की माहिती मिळेल. याचा परिणाम, बँकेतून कर्ज मिळवणं सोपं होईल आणि पीक विमाचे पैसेही वेळेवर आणि अचूक मिळतील. तुमची कामं आता अडणार नाहीत, उलट पटापट होतील.
आणि 6वा फायदा म्हणजे भविष्यात जर जमिनीची खरेदी किंवा विक्री करायची झाली तर हा अचूक डिजिटल डेटाबेस खूप उपयोगी पडेल. यामुळे संपूर्ण प्रक्रिया एकदम पारदर्शक, सुरक्षित आणि खूप सोपी होईल. फसवणुकीची भीतीच राहणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर हा बदल नक्की आहे तरी काय? आपण कागदी नकाशांच्या जमान्यातून आता डिजिटल नकाशांकडे जात आहोत. हद्दीच्या रोजच्या वादांमधून स्पष्ट आणि निश्चित हद्दींकडे चाललो आहोत. न जुळणाऱ्या रेकॉर्डच्या त्रासातून सुटून आता तंतोतंत जुळणाऱ्या रेकॉर्डकडे जात आहोत. आणि योजनांपासून वंचित राहण्याऐवजी आता सर्व लाभांसाठी सुलभ प्रवेश मिळणार आहे. हे नवीन पाऊल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तुमच्या जमिनीला आणि तुमच्या हक्काला मिळालेली एक नवी डिजिटल ओळख आहे, जी एकदम स्पष्ट आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे आणि भविष्यासाठी अगदी तयार आहे. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला खूपच उपयोगी वाटली असेल. हा निर्णय प्रत्येक शेतकऱ्याच्या हिताचा आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती तुमच्या ओळखीच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हो, अशाच मोलाच्या आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.